पुढची बातमी उर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या वादाला आता वेगळं वळण लागलंय। उर्फीनं काल महिला आयोगाला पत्र लिहून आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली। उर्फी जावेदची महिला आयोगाकडे अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांची तक्रार देखील तिने केली आहे। पत्रात आपल्याला चित्रा वाघ यांनी धमकावलं असल्यामुळे घरात आणि घराबाहेर असुरक्षित वाटू लागलंय असं पत्रात तिनं उल्लेख केलाय। पण चित्रा वाघ यांच्यावरती कारवाईची मागणी काही केलेली नाही। स्वतःला सुरक्षा पुरवण्याची मागणी उर्फी जावेद हिनं केली आहे। राज्य महिला आयोगाला तिने तसं पत्र लिहिलेलं आहे। आपल्या पत्रात तिने नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, उर्फी जावेदीनं काल रात्री हे पत्र मेल केलेलं आहे आणि या पत्रामध्ये तिने असं म्हटलेलं आहे की गेले काही दिवस जेव्हापासून चित्रा वाघ यांनी त्यांना धमकी दिलेली आहे तेव्हापासून त्यांना मुंबईमध्ये सुरक्षित वाटायला लागलेलं आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे की चित्रा वाघ या एक इन्फ्लुएन्शियल व्यक्ती आहे आणि त्यांनी अशा पद्धतीनं म्हणणं की जिथे कुठे उर्फी मला मिळेल तिला मी थोबाडीत मारेन अशा पद्धतीचा उल्लेख करणं हे कुठेतरी मला चिंताजनक वाटतं आहे आणि त्यामुळं मला सुरक्षा देण्यात यावी अशा पद्धतीची विनंती तिनं हा मेल करून महिला आयोगाकडे केलेली आहे। परंतु हा उल्लेख करत असताना तिने कुठेही चित्रा वाघ यांच्यावर काय कारवाई करावी किंवा कारवाई करा अशी कुठलीही मागणी केलेली नाही। परंतु चित्रा वाघ यांनी आपल्याला धमकावलं असल्याचा मात्र उल्लेख तिने या मेलमध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतोय। प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। उर्फी जावेदनं महिला आयोगाकडे पत्र लिहून मागणी केली आहे। स्वतःला असुरक्षित वाटत असल्यामुळे सुरक्षा पुरवण्याची मागणी, मात्र त्यामध्ये चित्रा वाघ यांच्यावरती काय कारवाई करावी या संदर्भातला कोणताही उल्लेख नाही। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावरती टीका केली आहे। ज्यांनी काँग्रेस पक्षनिष्ठेबद्दल अनेकांना ज्ञान पाजळलं त्या बाळासाहेब थोरातांनीच आता याचा खुलासा केला पाहिजे। उद्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराची पहिली जाहीर सभा होते आणि त्यांनी त्यांच्या संगमनेर मतदारसंघातच ती सभा घ्यावी असा टोला विखे पाटलांनी लगावला। भूमिका जी आहे मुळातच पक्षाच्या विचाराशी फारकत घेऊन पक्षाची झाल्याचा परिणामच देश पातळीवर अधोगती झालेली आहे। राज्य पातळीवर तेच घडलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं की पक्षाच्या भूमिकेची फारकत घेत जी आज अवस्था काँग्रेस पक्षाची राज्यात झालेली आहे, देशामध्ये सुद्धा हे जे भारत जोडो यात्रा वगैरे हा जो फार झाला आहे हा आपलं काँग्रेस पक्षाकरता त्याच्यामध्ये काही भूमिकाच नव्हती ना। तिथे आपल्या व्यक्ती म्हणून राहुल गांधींनी आपल्या स्वतःला देशाच्या राजकारणात आपली स्वतःची छबी तिच्यामध्ये छबी वाढवण्यामध्ये सगळा वेळ आणि पैसा खर्च झाला आहे।